कहेंगे? आज अचानक से 29 तारीख के दिन एसडीपीआई की मीटिंग रखी गई। देश में आपको आपको खुद पता है कि मुंबई जैसे क्षेत्र में क्या आ रहा है। अचानक से आपके कार्यकर्ताओं की यहाँ पे बैठक हुई और आप लोगों ने जो यहाँ पे जो निर्णय लिया, क्या कहेंगे? ये बैठक जो है ये कोई अचानक ये नहीं था। हमारे पार्टी एक विचारधारा की पार्टी है, एक आइडियोलॉजिकल पार्टी है जिसके अंदर एक इंटरनल डेमोक्रेसी का सिस्टम है। हम डेमोक्रेसी के पुरस्कार करते हैं। उसी तरीके से आज मुंबई जिला कार्यकारिणी का निवडणूक था, उसी के तहत में हमारे प्रोसीजर पूरी यहाँ पे फॉलो हो गई है और एक 11 लोगों की जिला कार्यकारिणी का गठन हुआ है, जिसके अंदर अब्दुल अजीज साहब जो है वो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट के तौर पे चुने गए हैं और जनरल सेक्रेटरी के तौर पे अब्दुल करीम और भी 2 जनरल सेक्रेटरीज है और एक वाइस प्रेसिडेंट रफीक अंसारी साहब चुन के आए हैं। ये तो आज निर्माण हुआ है जिला कार्यकारिणी का। और उसके अलावा जो है आने वाले इलेक्शन के ताल्लुक से भी काफी हद तक हमारी चर्चा हुई है। नए कमेटी ने भी बहुत सारी चीजें बोली है कि आने वाले जो कॉर्पोरेशन इलेक्शन है उसको हम लोग बहुत स्ट्रांगली पॉजिटिवली ग्रास रूट लेवल पे काम करके हम लोग अच्छा इफेक्टिव रिजल्ट देने के लिए हम लोग यहाँ पे कोशिश कर रहे हैं। तो क्या ये समझा जाए कि आज एसडीपीआई ने मुंबई में बीएमसी के इलेक्शन के लिए अपना बिगुल बजा दिया है? यस, आप बोल सकते हैं, क्योंकि आज डीआरसी हमारा जो है डिस्ट्रिक्ट रिप्रेजेंटेटिव काउंसिल, उसके साथ साथ जो है पार्टी कार्यकर्ता मेळावा भी था। दोपहर में इलेक्शन का पूरा प्रोसीजर हुआ, उसके बाद में से शाम में पदाधिकारी लोग थे, ब्रांचेस के शाखा के और असेंबलीज के पदाधिकारी आए थे, जिन्होंने काफी पॉजिटिवली हमको ये बताया कि ग्रास रूट लेवल पे हम लोग काम कर रहे हैं, कि किस तरीके से बाकायदा हम लोग बूथ लेवल मैनेजमेंट तक के हमारा इसमें प्रोविजंस है। और एक बड़े तौर पे आप देखेंगे आने वाले इलेक्शन में कि एक बड़ी ताकत बन के जो है एसडीपीआई यहाँ पे इलेक्शन में उभरेगी। इस सारे चीजों को अपना फेल्यूर जो है, और भ्रष्टाचार तो आप पूछिए मत, माइनॉरिटी के ताल्लुक से आप देखेंगे अभी हमने मुद्दा उठाया है और बहुत जल्द आप देखेंगे अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडल के अंदर 1000 से 1500 करोड़ का भ्रष्टाचार हुआ है। उसके पूरे कागज पत्र हमारे पास है। आने वाले इसमें 1-2 दिन में हम लोग उसका बड़ा खुलासा करने वाले हैं। सिर्फ ये सारे नाकामियां जो है इसको छुपाने के लिए भाजपा, शिवसेना और एनसीपी जो पार्टी है, ये लोग सिर्फ ध्रुवीकरण का राजकारण कर रहे हैं। आज इन्होंने किरीट सोमैया को कुछ काम बचा नहीं है, इसीलिए आप देखते हैं कि भोंगा हमने उतारने का उन्होंने बहुत सारी जगह पे बताया है। बहुत अफसोस की बात है कि प्रशासन जो है वो हाईकोर्ट के ऑर्डर में जो प्रोविजंस बताए गए हैं उसका मतलब इम्प्लीमेंटेशन के करने के छोड़कर वो लोग इस खुशी करने के लिए, किरीट सोमैया को खुश करने के लिए जबरदस्ती का भोंगा उतारे। भोंगे के ऊपर भी जो है जो हाईकोर्ट ने ऑर्डर दे उसके डेसिबल के तहत में अजान दी जा सकती थी, लेकिन जैसे कि उनका एजेंडा था कुछ कंस्ट्रक्टिव नहीं करेंगे। ये भाजपा की जो सोच है, इनकी आइडियोलॉजी, ये सिर्फ मुस्लिम द्वेष के ऊपर जिंदा है। ज्या प्रकारे आपण अटांबद्दल बोलले की हायकोर्टाचा आदेश असून सुद्धा ही महाराष्ट्र शासनाने अन्याय केलेला आहे, पण मुंबई किंवा महाराष्ट्राचा जो मुस्लिम समाज आहे त्यांना हायकोर्टाचा आदेश वाचलेला नाही आणि 2 महिने झाले सगळे शांत बसलेले आहेत। मुस्लिम समाज पुढाकार घेत नाही। जेव्हा त्यांच्या गळेवर परवा दिवशी भिंडी बाजार आणि मदनपुऱ्यामध्ये पोलिसांनी येऊन कारवाई केली तेव्हा 3 तासामध्ये सगळे मुस्लिम समाजाचे नेते सह्याद्रीवर गेले आणि अजितदादा पवारांची चर्चा केली। याच्याबद्दल आपण काय म्हणणार? फर्स्ट ऑफ ऑल असं नाही की मुस्लिम समाज लास्ट मोमेंटला हे केलेलं आहे, पोलिसांबरोबर चर्चा चालू होती। 3-3, 4-4 लोकल जे बैठका आहेत डीसीपी लेवलच्या इथे झालेल्या आहेत, परंतु त्यांचं एवढंच म्हणणं होतं की ठीक आहे तुम्ही डेसिबल करताय पण आम्हाला ते भोंगा पाहिजे। आम्ही त्यांना हे पण सांगितलं तुम्हाला डेसिबलशी घेणं देणं आहे का भोंग्याशी घेणं देणं आहे, पण अप्रत्यक्षरित्या ते हे सांगत होते की भाजपाचं जो ध्रुवीकरणाचं राजकारण आहे त्यांना खुश करायचं होतं किरीट सोमय्याला, त्यांना फक्त भोंगा पाहिजे होता, म्हणून त्यांनी जे आहे ना हे सगळं एक तांडव माजवलं होतं। आणि ह्याच्या अनुसरून जे आहे ना काही ठिकाणी इव्हन इफ तुम्ही भेंडी बाजारचं वगैरे सांगताय त्या ठिकाणी पण त्या लोकांनी आश्वस्त केलं होतं की आम्ही हायकोर्टाच्या आदेशानुसारच त्या भोंग्यामध्ये ते डेसिबल ठेवणार आहेत, फक्त ते स्ट्रक्चर जे आहे भोंग्याचं, कारण त्यांना भोंगा नको होता आणि त्याचं फक्त सॅटिस्फाय करण्यासाठी भाजपाला त्यांनी हे भोंग्याचं राजकारण रचलं होतं। मुस्लिम समाज ऑलरेडी कोऑर्डिनेशन मध्ये होतं, पण हे जबरदस्ती सांगणं, मग ते चौकणी तुम्ही बॉक्स घ्या, साऊंड बॉक्स किंवा भोंग्यात वाजवा, डेसिबल हे जे फॅक्टर आहेत ते महत्वाचं होतं, पण हे फक्त भाजपाचं राजकारण होतं। ही त्यांना साध्य करायचं नव्हतं, कारण ध्वनी प्रदूषणाचं जर खरंच तुम्ही जर एवढं हे असाल ना सिन्सिअर, तर आपण बघत आहोत की मुंबई सारख्या शहरामध्ये ध्वनी प्रदूषणाची मोठी समस्या आहे।
त्यावर शासन काम करताना दिसत नाहीये. आणि अजित पवार हे जे पक्ष आहे हे बेसिकली हे ज्या काही मुस्लिम समाजाचे राजकारणी वगैरे जे काम करत आहेत त्या ठिकाणी त्यांच्याकडून काही सोल्युशनची अपेक्षा नव्हती. त्यांनी सरळ सरळ भाजपाच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाला अपोज करायला पाहिजे होतं, परंतु ते करत नाहीत. आणि समाज देखील त्यांचं हे जे दुपट्टीकरण आहे जे काही चालू आहे ते समाज समजतंय. ते इलेक्शनच्या मुळे जे आहेत येणार आहेत त्याला समोर ठेवून ते ध्रुवीकरणाचं राजकारण आपलं अपयश लपवण्यासाठी भाजपाचं हे राजकारण अपयश झालेलं आहे. पण सोशल डेमोक्रेटिक पार्टी ज्या नावाने भारत देशामध्ये जात आहे, मुंबईच्या या आजामच्या विषयावर तुम्ही अजूनपर्यंत किती आंदोलन केले आणि पुढची तुमची काय वाटचाल होणार आहे? आम्हाला एवढंच म्हणायचं होतं की जनतेने या ध्रुवीकरणाच्या राजकारणाला जे आहे ना सडेतोड उत्तर द्यायला पाहिजे होतं. मी अजून देखील मुस्लिम समाजाच्या यांना आवाहन करतो की भले तुम्ही ते भोंगे बंद ठेवा पण ते मशिदीवरती ठेवा. कारण हे तुम्ही त्यांना सॅटिस्फाय करण्यासाठी तुम्ही मुस्लिम समाजाला इतकं वेटीस धरणार का? मी तर म्हणतो यांना धडा शिकवण्यासाठी भोंगे हे मशिदीवरती दिसलेच पाहिजे. भले त्यातनं तुम्ही अजान देऊ नका पण हे असायला पाहिजे. आणि आम्ही जे आंदोलन केलं होतं किरीट सोमय्या हे वाशी नाका या ठिकाणी आले होते त्यावेळेस त्यांनी आम्ही जबाब विचारण्यासाठी गेलो होतो आणि त्यावेळेस पोलिसांनी आम्हाला डिटेन केलं होतं. आम्हाला पण त्यांना विचारायचं होतं तुम्हाला डेसिबल बरोबर घेण्यात येणं आहे किंवा हायकोर्टाची ऑर्डर इम्प्लिमेंट होणं महत्वाचं आहे का किरीट सोमय्याला सॅटिस्फॅक्शन करून देणं महत्वाचं आहे? याचं उत्तर प्रशासनाकडे नव्हतं. प्रशासनाने देखील मला त्यांना आवाहन करायचंय तुम्ही शपथ घेतलेली संविधानाची तुम्ही संविधानावर चालायला पाहिजे ना की एखाद्या धर्मांध राजकीय ध्रुवीकरणासाठी तुम्ही त्यांचे टूल बनून वापरले जावे. साहेब तुम्ही पण ज्या प्रकारे ट्रॉम्बेमध्ये आंदोलन केलं तुमचं पण राजकारणीचं ध्रुवीकरण नाही का याबद्दल? आमचं राजकारण आणि समाजकारण असं हे आहे आणि त्यात मग समाजकारण महत्वाचं आहे. कारण तुम्ही फक्त भोंग्याच्या ह्याच्यावर कारण भरपूर प्रश्न महत्वाचे आहेत मुंबईचे पाण्यामध्ये आपण हाल बघतोय, मुंबईच्या ट्रॅफिकचा आपण प्रश्न बघतोय आणि झोपडपट्ट्या वगैरे ज्या ठिकाणी जर बघितलं ना तर माणूस राहण्यायोग्य ती जागा नाहीये, इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. आणि हे सगळं प्रश्न सोडून तुम्ही भोंग्याच्या मागे लागताय. सरळ साधं हे प्रशासनाचे एका इन्स्ट्रक्शन वरती मुस्लिम समाजाने कधीही म्हटलं नाहीये आणि कुणी म्हणे एखादी मशीद दाखवा मला ज्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे की आम्ही हायकोर्टाची ऑर्डर मानणार नाही. हे सगळं आहे. पण आम्ही जे आंदोलन केलेले ते लोकांच्या हक्कासाठी आंदोलन केलं आणि या ध्रुवीकरणाच्या राजकारणाच्या विरुद्ध आंदोलन केलेलं आहे. तुम्ही आज चालू आहे ना त्याच्या विरुद्ध हे आंदोलन होतं. आणि मायनॉरिटीला नेहमी वेटीस धरून त्यांना कुणी येतात टपली मारून जातं हे राजकारण आता बंद व्हायला पाहिजे असं आमचं हे करायचं. म्हणून आम्ही किरीट सोमय्याला जाऊन फिजिकली थांबवण्याचा प्रयत्न केला. यापुढेही जर कोणी ध्रुवीकरणाचं राजकारण करणार असेल, समाजात विघटन करणार असेल, अशांतता पसरवणार असेल तर आम्ही त्यांच्या समोर उभारणारे पक्ष असणार आहोत. आज या प्रकारे आपण म्हणताय की किरीट सोमय्याला आम्ही धरणार होतो, पण काय वाटतंय तुमच्या एटीएफ या राजकारणामध्ये मुस्लिम समाज तुमची आंदोलनावर येणाऱ्या महानगरपालिकामध्ये काय वाटतंय तुम्हाला? का तुमच्याकडे वळणार आहेत काय? नाही वळणार आहेत का म्हणजे आम्हाला एवढं माहित आहे की फक्त सत्तेसाठी म्हणून राजकारणासाठी म्हणून जिंकण्यासाठी म्हणून आम्ही मुद्दे पॉलिटिसाइज करत नव्हतो. आणि आज मुस्लिम समाजाचे जे मुद्दे आहेत फक्त एसडीपीआय मुस्लिम समाजासाठी काम करत नाहीये. ही दलित वंचित आणि जे मागासलेले वर्ग आहेत, ओबीसी आहे, इतर वर्गांसाठी हे काम करते. परंतु आज आपण बघत आहोत की प्रत्येक महाराष्ट्रात देशाचं राजकारण हे फक्त मुस्लिम सेंट्रिक होऊन बसलेलं आहे. काहीही झालं तरी आज नितेश राणे म्हणतात की हिंदी मराठीचा विषय होता त्यात तिने जबरदस्ती मुसलमान घुसडलं. म्हणजे ह्यांना काही काम धंदा नाही. प्रत्येक ह्याला सेंट्रिक मुस्लिम बनत आहे आणि यांच्यावर जे काही अत्याचार होत आहेत त्यांचं हरण होत आहे त्यांच्या अधिकारांचं त्याच्यासाठी लढण्यासाठी एसडीपीआय पुढे आहे. आणि मला अपेक्षा आहे की मुस्लिम समाजांना अपेक्षा होती की यापूर्वी देखील सो कॉल्ड तथाकथित सेक्युलर पार्टीने त्यांच्या न्यायासाठी लढावं. पण आपण बघितलेले वक्फच्या बिलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने धोका दिलेला आहे. समाज जे आहे यांच्यापासून दूर गेलेला आहे आणि एसडीपीआयला एक आशेचं किरण म्हणून बघत आहे मुंबईमध्ये. तो भाई क्या कहेंगे आने वाले महानगर चुनाव से पहले महाराष्ट्र में एक अलग सी राजनीतिक सरगर्म गर्म हो चुकी? सबसे पहले भारत की राजनीति में और खासतौर से महाराष्ट्र मुंबई की राजनीति में ये दुर्भाग्य की बात है कि बीते 76 सालों में मुल्क में जो मूलभूत सुविधाओं के बारे में हम लोगों से वादा किया गया है कि जो मूलभूत सुविधाएं सबको रहने के लिए घर मुफ्त मिलेगा, खाने को सम्मानजनक भोजन मिलेगा, फ्री शिक्षा मिलेगी और स्वास्थ्य मिलेगा, वो ऐसी तो कोई चीज यहाँ पर दिखाई नहीं दे रही है. मुंबई गड्ढों के अंदर है, सड़कों पर पानी भरा हुआ है, नालियां बहती चली जा रही है और गंदगी की जिंदगी की आजादी अभी तक तो हमें मिली नहीं है. और उस चीज से बचने के लिए
हुकूमत ने अभी ये क्या शुरू कर दिया है, वो धर्म की राजनीति कर रही है। आपसी लोगों के अंदर मेलजोल और जो मोहब्बत इखलास था, आज आप सूरत हाल ये देख रहे हैं, एक भारतीय के सामने दूसरे भारतीयों को दुश्मन बना करके उन्होंने ऐसा ध्रुवीकरण किया है कि जिस तरीके से अवसरवादी राजनीति अपनी सत्ता पक्ष को बचाने के लिए, अपनी कुर्सी बचाने के लिए और अपनी कुर्सी के चारे पाए बचाने के लिए उन्होंने एक पड़ोसी को, दूसरे पड़ोसी को दुश्मन बना करके लोगों के सामने पेश कर रखा है। और इस तरीके से वो आने वाले समय में उसको मुद्दे की राजनीति करने की कोशिश कर रहे हैं। और इस तरीके से सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया ऐसे सूरत हाल को बदलने की कोशिश करेगी। हम जहां तक अवामुन नास तक जाएंगे और उनको सत्य की राजनीति करने पर मजबूर करेंगे। और ये याद रखें, वो लोग जो ये समझ रहे हैं कि अवाम को बेवकूफ बना करके उन्होंने 76 साल तक मूलभूत सुविधाओं से उनको दूर रखा और अवसरवादी राजनीति किया, हम उनको उनके हुकूक की राजनीति करने के लिए मजबूर करेंगे, चाहे हमें कितना भी वक्त देना पड़े। ये याद रखें, सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया का जो फ्लैग आपने देखा है, फ्लैग का 1/3 हिस्सा जो आपने लाल रंग देखा है, वो लाल हमारे कैडर के खून से सींचा हुआ रंग है और वो जो हरा रंग है वो अमन का रंग है। हमें ये उम्मीद है कि आने वाले समय में अमन आने वाला है। वो सितारा जो दिल्ली के लाल किले से आपको एक दिन देखने को मिलेगा, ठीक उसी तरीके से आने वाले मुंबई के इलेक्शंस में आपको, महानगर पालिका इलेक्शंस में आपको एक निष्पक्ष और सामान्य नागरिक के लिए काम करने वाले ऐसे ईमानदार, दयानतदार नेता भी ऐसे मिलेंगे जो आम नागरिक के लिए, जिनकी मूलभूत सुविधाएं, जो जरा सी पानी में, गटर का पानी उनके घर में घुस जाता है, रात में भय से वो सो नहीं पाता है, कहीं ऐसा ना हो कि जोरदार पानी गिर जाए और छत टपकने लग जाए। तो ऐसे सूरत हाल के लिए हम लड़ेंगे और लड़ते लड़ते हमें संवैधानिक तौर पर किसी भी हद तक जाना पड़े, सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया उसके लिए कमर कस चुकी है।